साहेब आमची मागणी काय आहे? आमची प्लॉट असून आम्हाला दे ना, ते आमची लेकरं बाळा उन्हात अनात बसलेले आहे. ते काय जे प्लॉट सगळे आमचे असलेलं दुसऱ्याला 19 सोसायटीमध्ये चेअरमन वगैरे 19 हे अपरातपर लय चाललेलं आहे साहेब. कुठल्या गावचं आहे? जत जत आमचं जत आहे व्यंकटेश सोसायटी. बरं. हा. किती वर्षांपासूनची आहे सोसायटी? हा सोसायटी किती वर्षांपासूनची आहे? 1957 स्थापन झाले. 1957 स्थापना झालंय. आम्हाला काय एवढं माहित नाही. आता पोराचं जरा शिक्षण झालंय, त्यांना माहिती जरा व्हायला म्हणून ते आम्हाला काय अंगठा बहादूर आम्हाला माहितीच नाही. आमच्या वडिलांनी पण सांगितलं नाही, आज्या पण सांगितलं नाही. आता पोरं जरा हुशार झाले ते काढल्यावर ते सगळं चेअरमन लोक सगळे चोर लोक आहेत तिथले सगळे पंच लोक पण हे आहे ते. त्यासाठी आमचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, आमचा प्लॉट आम्हाला मिळाला पाहिजे. बाकी काय आमचं हे नाही विषय. किती गुंठे प्लॉट आहे? 2.5 गुंठा. तो तुमच्या माघारी विकलाय? हा विकलाय म्हणजे काय केले त्याने? पंजोबाच्या नावावर एक प्लॉट आहे आणि चुलत आजोबाच्या नावावर एक प्लॉट आहे. दोन्ही प्लॉट एकच आहे म्हणून एक प्लॉट त्याने अडकण्याचा प्रयत्न करला. आणि सोसायटीमध्ये इतकं भोंगळ कारभार आणि इतकं भ्रष्टाचार आहे की सांगू नका. बरोबर कोट्यावधीचं हे आहे, भ्रष्टाचार आहे तिथं. आणि मागणी काय राहणार आहे? काय सोसायटीचं वेळोवेळी रिपोर्ट ऑडिट होणे गरजेचं आहे आणि आमचं प्लॉट आम्हाला देणे गरजेचं आहे. आणि कोण गोरगरीब आहेत त्यांना ते वाटप करण्यात यावं. एका घरात 5-5 प्लॉट आहेत साहेब. कुठं पोराच्या नावावर, त्याच्या आईच्या नावावर, नवऱ्याच्या नावावर, वडिलाच्या नावावर, पंजोबाच्या नावावर असं 5-5 प्लॉट आहेत एका घरात. आणि असणार गरीब व्यक्तीला एकही प्लॉट नाही तिथे. गरीबी असं इकडे तिकडे भटकंतीच करत राहिले. आणि सहाय्यक निबंधक ते वारंवार तक्रार करून 2 वर्ष झाले तक्रार करतोय. त्या गोष्टी कुठेही दखल घेतली जात नाही. त्याने म्हणतात की आमच्या हातात काय नाही, तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार करा. वरिष्ठाकडे तक्रार केली की त्यांनी इकडे खाली पत्र पाठवतात. आणि असंच वर्ष आज पेंडिंगच राहत गेलेलं आहे. आणि आमची मागणी आहे की आमचं प्लॉट आम्हाला मिळावे, एवढंच आमची मागणी आहे.